ब्रेकनंतर बघूयात. आगामी शैक्षणिक वर्षापासून राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्यात येत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सभागृहात दिली. महाराष्ट्रात आगामी शैक्षणिक वर्षाच्या 1 जून 2025-26 वर्षापासून सीबीएसई पॅटर्न लागू होणार आहे. मात्र यावर्षी फक्त पहिला वर्गच म्हणजे पहिलीचा वर्ग सीबीएसईच्या अनुसार सुरू होणार असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढण्यास मदत व्हावी यासाठी सरकारनं हा निर्णय घेतला असल्याचं दादा भुसे यांनी म्हटलं. राज्य अभ्यासक्रमाच्या आराखड्याला शालेय शिक्षण विभागाची संबंधित सुकाणू समितीने देखील मान्यता दिली असल्याची माहिती दादा भुसे यांनी दिली. यावर पालक आणि राजकीय नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिल्यात तेही पाहूयात. येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये पहिलीला आपण सीबीएसई पॅटर्न अडॉप्ट करणार आहोत. वर्षभर आपण त्याची तयारी करणार. आपण 1 एप्रिल असं ग्राह्य धरू नका. येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासूनचा हा विषय आहे आणि सफिशियंट वेळ आहे. विभागानं त्याची तयारी देखील आधीपासून करून ठेवली आहे आणि व्यवस्थित नियोजनबद्ध पद्धतीने आपण येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून हे कामकाज सुरू करू. आपण सीबीएसईच्या धर्तीवर आपला अभ्यासक्रम त्या ठिकाणी तयार करतोय. त्याच्यामुळे याच्यात निश्चितच आपल्या राज्याचं देखील जे कंटेंट्स आहेत ते राहतील. सीबीएसईचा अभ्यासक्रम हा निश्चितपणे 1 एप्रिलपासून लागू होईल ही खात्री माननीय मंत्री महोदयांनी दिलेली आहे. आणि यामध्ये मला पूर्णपणे खात्री आहे की महाराष्ट्राच्या शिक्षणाचा दर्जा अजून उंचावावा त्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, गतिशील आहे आणि कटिबद्ध आहे. त्यामुळे देवेंद्रजींच्या या राज्यामध्ये महाराष्ट्रातला आणि प्रगतीपथावर नेण्यासाठी आमचा जो तरुण विद्यार्थी वर्ग आहे त्यांना अजून चांगल्या पद्धतीतलं शिक्षण मिळून त्याचा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा आमचा प्रयत्न. स्टेट बोर्ड जे महाराष्ट्राचं बोर्ड आहे, जे या देशातलं सगळ्यात उत्तम बोर्ड आहे, ह्या बोर्डमध्ये सीबीएसई बोर्ड चांगलं आहे, एसएससी बोर्ड चांगलं आहे. मी स्वतः एसएससी बोर्डात शिकलेली आहे. माझी मुलं एक आयसीएसई एक सीबीएसई अशी शिकलेली आहेत. हे ऑप्शन्स हे असले पाहिजेत ह्या मताची मी आहे. आणि आपलं महाराष्ट्राचं जे स्टेट बोर्ड आहे शिक्षणाचं त्याचं काय पुढे होणार याचं उत्तर मीही शोधते. मी स्वतः माननीय दादा भुसेंना कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण का मला विषय समजून घ्यायचा आहे की सीबीएसई केलं असेल तर स्टेट बोर्डाचं काय होणार. केंद्रीय अभ्यासक्रम लागू करताना मराठी अभ्यास अनिवार्य असून शिवाजी महाराजांचा इतिहास हा शिकवला जाणार आहे अशी माहिती शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिली. संपूर्ण पालकवर्ग असेल सगळ्यांमध्येच मोठा संभ्रम निर्माण झालाय. या संपूर्ण बाबीवर बोलण्यासाठी आपल्यावर शिक्षक आमदार आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. आमदार साहेब, आज आपण सभागृहामध्ये परिषदेमध्ये सुद्धा हा प्रश्न उपस्थित केला, त्यावेळेला आपल्याला काय उत्तर मिळालं आणि त्या व्यतिरिक्त शिक्षण मंत्री जे आहेत त्यांचं या संपूर्ण मुद्द्यावर काय म्हणणं आहे? संपूर्ण देशामध्ये शिक्षण विभागाची एक सूत्रता असावी याकरता या वर्षापासून पहिलीच्या वर्गासाठी केंद्रीय अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. या अभ्यासक्रमामध्ये जो देशाचा अभ्यासक्रम असेल, केंद्रीय अभ्यासक्रम असेल, त्याच्या 30% अभ्यासक्रम हा राज्याचा असला पाहिजे असं त्यांनी सांगितलं आहे. त्यामध्ये मराठी विषय असेल, इतिहास असेल किंवा भूगोल असेल, हे विषय मराठी भाषेला तर प्राधान्य आहे, त्याला कोणत्याच प्रकारचं दुमत नाही. परंतु इतिहास आणि भूगोल हा महाराष्ट्रातील असला पाहिजे, स्थानिक लेवलचा असेल असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आहे. पण आपल्याकडचे राजे महाराजे, आपल्याकडचा जो इतिहास आहे तो तसा शाबूत राहणार आहे, त्याच्यामध्ये कोणत्याच प्रकारचा बदल होणार नाही. आणि भौगोलिक परिस्थिती आपल्या विभागातली जी आहे, राज्यातली आहे, ती त्याच्यामध्ये तशाच प्रकारे राहणार आहे. परंतु दुसरा मुद्दा येतो तो ट्रेनिंगच्या संदर्भातला. आपले जे शिक्षक आहे जे वर्षानुवर्ष राज्य शासनाच्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांना शिकवत होते, अचानक सीबीएसईचा पॅटर्न त्यांच्याकडे आल्यानंतर एवढ्या मोठ्या शिक्षकांचं प्रशिक्षण कशा पद्धतीनं केलं जाणार आहे? या संदर्भात माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याशी मी चर्चा केली आहे. 1 तारखेपासून 1 जूनपासून अभ्यासक्रम लागल्याबरोबर जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये सगळ्या शिक्षकांचे ट्रेनिंग लावलं जाणार आहे. सर्व शिक्षकांना त्या प्रकारचं व्यवस्थित गुणवत्ताधारक असं ट्रेनिंग दिलं जाईल आणि त्यानंतर तो अभ्यासक्रम पहिलीच्या वर्गाचा सुरू होणार आहे. सीबीएसईचा अभ्यासक्रम लागू केला करून आपण शिवाजी महाराजांचा इतिहासच पुसू पाहतोय असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला. असं काही होणार नाहीये. यावर्षी पहिलीचा वर्ग झाल्यानंतर पुढच्या वर्षी दुसरी, तिसरी आणि चौथीचा वर्ग सीबीएसई पॅटर्न प्रमाणे सुरू होणार आहे. आणि महाराष्ट्रामधला जो इतिहास आहे
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कधीही पुसला जाणार नाही याची तुम्हाला मी खात्री देतो. कारण तशाच प्रकारचा अभ्यासक्रम तयार करण्याचं काम सुरू आहे. धन्यवाद आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. तर आपण पाहत होतो की शिक्षकांच्या वतीनं या निर्णयाचं स्वागत करण्यात आल्याची भावना ही आमदार यांनी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्षदसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई.